क्षणभर भेटणे आणि प्रेमात पडणे. 2 क्षणाचं हे प्रेम काय असतं? 2 क्षणात कुणी कुणाच्या प्रेमात पडू शकतं का? माहिती नाही. चला तर तुम्हाला सांगतो. मग भेटीच्या 2 क्षणात कोणीतरी प्रेमात पडेल की नाही याचा अंदाज तुम्ही लावू शकता. ही प्रेमकथा आहे बिहारमधील वसलेल्या महारेल या छोट्याशा गावाची. हे गाव जितके सुंदर आहे तितकेच सुंदर इथलचे लोक देखील आहेत. इथले लोक आणि आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठी गावापासून थोड्या दूर असलेल्या एका बाजारामध्ये जातात. एके दिवशी महारेल गावातील अभिषेक नावाचा एक मुलगा, तोही रोज जायचा. एक वेळ अशी आली की तो रोज कपडे घालून त्या बाजारामध्ये जाऊ लागला. आता तुम्ही विचाराल, तो कपडे घालून का निघू गेला? तर गोष्ट अशी होती की एके दिवशी तो बाजारातून जात असताना त्याला एक मुलगी दिसली होती. अभिषेक त्या मुलीवर नजर हटवत नव्हता आणि मग काही कळतून नजर हटवली नाहीस तर समोरच्या मुलीने सुद्धा त्या मुलाकडे बघितलं. मग काय, दोघे एकमेकांकडे बघतच राहिले. आता 2 क्षण झाले ही बघून मी राजकुमाराच्या प्रेमात पडलो. मग त्या दिवसानंतर अभिषेक रोज बाजारामध्ये जाऊ लागला. पाहत होता तेवढ्यात पलीकडून एक मुलगी जात होती आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हास्य अभिषेकचे मन दाखवत होते. मी तिची वाट पाहत होतो. ती मुलगी तिच्या आईसोबत यायची. तिच्या हातामध्ये एक पिशवी होती. तिच्याकडे बघून वाटत होतं की ती पण सामान घ्यायला आली आहे. हो, तो मुलगा फक्त तिला पाहत होता. ती काही वेळाने तिथून निघून जाते. रोजच्या प्रमाणे ती बाजारात येते आणि मुलगा तिच्या येण्याआधीच तो तिथे आलेला असतो आणि जोपर्यंत ती मुलगी बाजारात होती तोपर्यंत तो तिच्याकडेच पाहत राहिला असता आणि मग ती गेल्यानंतर तो पण निघून जायचा. तो रोज प्रयत्न करायचा, पण तो बोलायला गेला की लगेच ती चालायची किंवा कुणीतरी तिच्या समोर यायचं. ते 2 क्षण तो मुलगा फक्त प्रयत्न करतो, त्याचं मन त्या मुलीला कसं सांगणार? मग एक दिवस नशिबानेही साथ दिली आणि एक दिवस ती एकटीच बाजारामध्ये आली. मग तो मुलगा त्या मुलीकडे गेला आणि तिचा करिश्मा बघितला. दोघे एकत्र म्हणाले, मला काही सांगायचे आहे. काय तो क्षण होता. मग काय, तो मुलगा घाबरला. त्याला वाटले की मी त्याला इथे रोज पाहतोय की अजून कोणीतरी बोल. त्याने घाबरत त्या मुलीकडे बघितले आणि हळू आवाजाने तिला म्हणाला, काय झाले? ते मुलगी पुन्हा म्हणते, तू सांग, काय सांगू? तो मुलगा आता काही बोलायला घाबरला आणि त्याला म्हणाला, तू आधी बोल. मग अचानक दोघांनीही आपापले मन एकाच वेळी बोलून दाखवले. हे ऐकून त्या मुलीने आणि त्या मुलाने दोघांचेही भान हरपले, कारण त्यांना असे कधीच वाटले नाही मुलगी त्यांच्यावर प्रेम करते. निसर्गाचा खेळ बघा. मुलगीसुद्धा रोज यायची. तिला तो मुलगा रोज बघत येईल आणि आम्ही दोघेही पहिल्याच क्षणापासून प्रेमात होतो. घडले पण एकमेकांना सांगण्याची संधी मिळत नव्हती. मग काय, ते रोज इथे येऊ लागले आणि एकमेकांना भेटू लागले. काही वेळाने दोघांनी आपापल्या घरी बोलणे झाले आणि दोघांनी लग्न केले आणि अशा प्रकारे ते दोघे कायमचे एकत्र आले आणि नंतर आनंदाने जगले. यावरून कळते की प्रेमात पडायला काही वर्ष किंवा महिने लागत नाहीत, तर प्रेम म्हणजे तो आनंद असतो. ती एक अनुभूती असते क्षणात आणि नुसत्या नजरेत घडणारी ती एक श्रद्धा असते. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच संपते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रेमकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.